सतत कोणत्या ना कोणत्या वादाने मीरा भाईंदर हे तापत असतं आणि आता सत्ताधारी महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये एका मंदिरावरून वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आहोत मीरा भाईंदर येथील हनुमान मंदिरात आणि नेमकं वाद काय आहे त्या संदर्भात इथे मोठा चर्चेचा विषय झालाय। आपल्यासोबत स्थानिक आमदार नरेंद्र मेहताजी आहेत। मेहता साहेब, नेमका हा मुद्दा काय आहे आणि त्याच्यावरून कसं वाद सुरू आहे? विषय असा आहे, श्याम भवन नावाची इमारत आहे ती धोकादायक महापालिकेने घोषित केली आणि ती बिल्डिंग तोडण्यात आली। त्याला लागून हा एक छोटा व्यक्तिगत खासगी मंदिर आहे। हा मंदिर कोणाचा आहे तर या जागेचे मालक ज्यांनी बिल्डिंग बांधली ते बांधली आणि जागा मालक माझ्या सोबत आहे मधु शर्मा, हे आमचं पारिवारिक नातं आहे। हा मंदिर यांचं कुलदेवतासाठी त्यांनी त्यावेळी ते बांधलेलं आज नाही, 40-50 वर्ष अगोदर ते त्यांना पूजा अर्चनासाठी केले। तर हा व्यक्तिगत मंदिर आहे। बिल्डिंग ज्यावेळी पडायला लागली, दोन लोक येऊन स्वतः काय घेणं नाही देणं नाही, ह्यांनी कधी सांगितलं नाही मंदिर तोडतो, आम्ही कधी बोललो नाही। बिल्डिंग वाले दोन लोक रस्त्यावर जमा झाली, बिल्डिंग तोड रहा मैं टूटने नहीं दूंगा अशा प्रकारचा केली। ते दोन लोक कोणी असे, मग तिकडनं ते बातमी तापली आणि त्याला मग शिवसेनावाला राजकीय वळ द्यायला लागले, येऊन आम्ही महाआरती करतो हे करतो। खरं म्हणजे जागा मालक या ठिकाणी उपस्थित आहे, मकान मालक आहे, मंदिरचं मालक आहे। त्यांनी कधीच सांगितलं नाही की हे मंदिर तुटणार आहे। आम्ही बोलतो तू आहे व्यक्तिगत आहे, सोसायटी आणि ते दोन्ही आपसात बघून घेईल की हा मंदिर ज्यावेळी बिल्डिंग पूर्ण निर्माण होतील त्यावेळी मंदिर ते पूर्ण निर्माण होतील, कसं करायचं काय करायचं ते दोघांचा विषय आहे तो, ह्याच्यात काही सार्वजनिक विषय नाही अननेसेसरी। पण त्यामध्ये आम्हाला वेटेत धरलं गेलं कारण की माझं दुकान ह्याच्यात आहे, तर नरेंद्र मेहता बिल्डिंग बांधतोय म्हणून मंदिर तोडायचं। पहिली गोष्ट, आमचं फॅमिली ही बिल्डिंग बांधत नाही आणि सोसायटीने अजून कोणाला दिला सुद्धा नाहीये। सोसायटी 4 लोकांचे कोटेशन मागवतील, त्यांना परवडतील देतील, त्यांचा विषय आहे जे। परंतु मंदिरला अशा प्रकारचं काही लोकांचा जे खूप मोठे भक्त आहेत आणि आम्ही मंदिर विरोधक आहे असं दाखवायचा प्रयत्न गेल्या 10-12 दिवसापासून चालू आहे। तर बजरंग दलने इथे नोटीस लावले की मंदिराचं पाणी तोडलंय, वीज तोडले आणि तोडण्याचा प्रकार आहे। प्रताप सरनाईकांनी पण या ठिकाणी महाआरती घेतली, त्याबद्दल काय? बघा, प्रताप सरनाईकला कसं आहे की त्यांनी पापात त्यांच्याकडनं जास्त झाली असेल म्हणून त्यांनी महाआरती घेतली असेल तर विषय वेगळा आहे। कुठल्याही धोकादायक इमारत असली, कुठली मंदिर असू द्या, त्याचं वीज कनेक्शन पाणी कनेक्शन हे कापलंच जातो ना। हे का आज नवीन आहे का? असे 100 बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंग आहे वीज मरतील ना माणसं नाही कापलं तर। पाणी कनेक्शन वीज जे काय सुविधा ते बंद केली जातं। आणि हे बजरंग दलनी काल आला, बजरंग दलला कोणी सांगितलं का, सोसायटीने सांगितलं का तोडतो किंवा मालकने सांगितलं का? तर 2 लोकांना बिल्डिंग तुटते म्हणून हाही तुटेल असं त्यांनी निर्णय घेतला। तिसरा परत सांगतो, हा त्यांचा खासगी मंदिर आहे, तोडायचं असेल बांधायचं असेल तर निर्णय घेतील ना। लेकिन स्वतः राजकीय व्यक्तीने या ठिकाणी यायचं आणि हे करायचं आणि दाखवायचं की ते किती भक्त आहे तर आम्ही किती नालायक हे दाखवायचा प्रयत्न चालू आहे का? म्हणून आज मी मालकांनाच या ठिकाणी आणलं। हे ग्वालियरला होते, 10 दिवस नव्हते, म्हणून आम्ही हे आज उशीर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली की लोकांना सत्य माहीत पडलं पाहिजे की ज्या वेळी निवडणूक येतात काहीतरी मुद्दा काढतात, कधी मला मुस्लिम बनवून टाकतात, कधी मला हिंदू विरोधक बनवून टाकतात, कधी मला मंदिर विरोधक बनवून टाकतात। याच्यावर एवढं घाण राजकारण झालं का? काय सांगाल याच्याबद्दल? मी बोले कमीत कमी देवाला तरी सोडा राजकारणासाठी, बाकीवर करा ना। एवढा राजकारणाचे मुद्दे देवाला आणि मंदिरला मध्ये आणायला लागले हे अशा। आणि आम्ही किती मंदिर बांधले या शहरामध्ये तर कधी यादी देईल अख्खी। या शहरातले बहुतांश मंदिरमध्ये आमच्या कुटुंबाचं योगदान आहे बांधण्यामध्ये, असं आहे। नक्कीच या मंदिरावरून वाद निर्माण करू नये, किमान देवाला तरी सोडावं अशी कोपरखळी मंत्री प्रताप सरनाईक यांना नरेंद्र मेहता यांनी मारलेली आहे। त्यामुळं या पुढचं राजकारण काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी महेश गोविलसह मनोज सातवी, मीरा भाईंदर।